नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. नशेचे इंजेक्शन प्रकरणातील चौथा संशयित फरार. बलगवडे तालुका तासगाव येथील मेफेनटरमाइन सल्फेट या अंमली इंजेक्शनच्या अवैध साठ्याप्रकरणी अटकेत रेवण गायकवाड राहणार खुसगाव तालुका तासगाव या चौथ्या संशयिताचे नाव समोर आलं आहे. या घटनेपासून फरार आहे. त्याच्या अटकेनंतर या रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी वर्तवली आहे. बलगवडे येथे मांजर्डे रस्त्यावरील संशयित नागेश ओताडे यांच्या पत्र्याच्या शेडवर पोलिसांनी 20 मे रोजी रात्री उशिरा छापा टाकून 37,000 रुपये किमतीचा अंमली इंजेक्शनचा साठा जप्त केला. नागेशला मदत करणारा त्याचा मित्र समीर अमजद मुलानी राहणार बलगवडे यालाही अटक केली होती. संशयित नागेश आणि समीर यांच्या पोलीस चौकशीत सागर गवळी राहणार मानखुर्द मुंबई हा त्यांना इंजेक्शन पुरवत असल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर यास सातारा येथून ताब्यात घेतला आहे. मात्र या कारवाईची माहिती मिळताच रेवण गायकवाड फरार झाला. त्यानेच नागेश आणि समीर या दोघांना नशेची औषधे कुठे मिळतात याची माहिती पुरवल्याची चर्चा आहे. रेवणने दिलेल्या माहितीच्या आधारे नागेश आणि समीर यांनी मुंबईतील सागर गवळीकडून ही इंजेक्शन्स मागवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. हे व्यवहार ऑनलाईन होते. नागेश व समीर यांनी या इंजेक्शनची विक्री अनेकांना केल्याचं समजतं. नागेश, समीर व रेवण हे एका जिममुळे एकत्र होते. तेथेच त्यांनी या अंमली इंजेक्शनबाबत माहिती दिल्याची चर्चा आहे.